बाटली आणली मित्रांनो, त्याचे आपलं जे गवत ते आपण ते तयार करायला लागलो मित्रांनो, ते भस चाललंय मित्रांनो. इथं आपण आता चूल घेत इथपासून तर इथपर्यंत याचा सगळ्या मित्रांनो राम राम. तुमचं सगळ्यात एका नवीन व्हिडिओ तर आपला पहिला चालू होईल आहे. याचे एक तुम्हाला माहिती सांगतो की हे आहे मित्रांनो आपल्या गाजर गवत. हे असं नाही की कोणाच्या शेतामध्ये येत नाहीये, पण याच्यापासून आपल्याला एक मस्तपैकी कीटकनाशक तयार करता येते. ते आज आपण इथं बनवणार आहे. तर मित्रांनो याचं आपल्याला काय करायचं माहिती का, हा जो भाग आहे हा आपल्याला इथून आता घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की आपण आता इथं हा एवढा भाग घेतलेला आहे. इतकाच आपल्याला बनवून पाहायचं आहे आधी, कारण की आपल्याला फक्त 2-3 झाडावरीचा प्रयोग करून पाहायचा आहे. तर चला मग याचा प्रयोग करूया. तर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता हे गाजर गवत इथं कापून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता बारीक बारीक तुकडे आपण इथं करून घेतलेले. इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि इकडं आपलं भगुण आहे ना, ते लहानच आपण छोटा प्रयोग करतो ना, त्याच्यामुळे लहानच बनवलेलं आहे. हे भगुण घ्यायचं आपलं आणि याच्यामध्ये टाकायचं त्या पाणी. तर चला याच्यामध्ये मिक्स करूया पाणी. मग शेतकरी मित्रांनो इथं आपण आता चुलगे पेटून घेतली. तर याच्यावर हे भगुणं बघू शकता तुम्ही. याच्यात आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर चला एकदा पाणी टाकू. पाणी मित्रांनो अर्ध टाकायचं आहे, कारण की आपला छोटा प्रयोग आहे. तर मग आपण पाणी जरा कमीच टाकणार आहे. इकडं बघा इतकं पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे आपण ठेवूया आता याच्यावर. चूल मोठी झाली आणि भगुणं झाले लहान. तर मित्रांनो आता काय करायचं, त्याला गरम होतो थांबायचं आहे. आणि ते गरम झालं की मग आपण एकदा त्याच्यात टाकून देऊ. म्हणजे कसं त्याला उकळा फुटला तर मग याला कमीत कमी 2-2.5 घंटे लागणार आहे तयार व्हायला. तर मित्रांनो तुम्हाला मधात मी भेटतो हलवताना हे करताना. बघूया काय काय होतं इथं. तर चला मग भेटूया हे टाकायचं टायमाला. ह्याच्यात कधी टाकायचं का टाकायचं हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ह्याचा काय प्रयोग कशा पिकासाठी होतो आणि टाकायचं किती प्रमाणात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये. इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आपण इथं बनवणार आहे. पाण्याला जो उकळा आलेला आहे आणि आपण इथं आता गाजर गवत त्याच्यामध्ये टाकून राहिलो. तुम्ही बघू शकता की आता हे आपण इथं गाजर गवत टाकून घेतलेलं आहे मित्रांनो. याला मस्तपैकी हलवून घेऊया. आता हे आपण हलवलेलं आहे, याला एकदा बरोबर ठेवून घेऊया, नाही तर आपलं स्ट्रक्चर खाली पडून जायचं. प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवून दाखवू राहिलो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला काही तकलीफ नको व्हायला त्याच्यामुळं. आता याच्यात काय करायचं मित्र, मी तुम्हाला जर काय हे इतकं पॉवरफुल आहे, कमीत कमी 172 किड्यांपासून याच्यापासून आपल्याला सुटकारा भेटतो. आणि मित्रांनो तुम्हाला जर काही मोठ्या प्रमाणात जर करायचं असलं समजा, तर तुम्ही काय करू शकता, याचा पूर्णपणे आपल्याला एक किड जर आपल्या पिकावर दिसली आणि रात्यातच जर का त्याच्यावर उपयोग, ढवळी माशी मित्रांनो इतकी खतरनाक आहे ना ढवळी माशी. आपल्या टोमॅटो आणि मिरची, शिमला मिरचीच्या जर का पिकावरती आली तर तुमचा प्लॉट पूर्ण नष्ट व्हायला 2-3 दिवस पण लागणार नाही आहे, 3 दिवस फक्त. आणि ह्या 3 दिवसात इतकी काळजी घेणं अर्जंट आहे ना. तुम्ही काय आणून फवारसान त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे, कारण की ते एकदा वाढायला लागले की त्याला कंट्रोल होतच नाही आहे. ते तुम्ही काही बी करा त्याला, तुम्ही त्याच्यावर काही बी आणून शिपा, नंतर कंट्रोल होणार नाही आहे. त्याच्यामुळं सांगतो की जितकं आपल्याकडून होईल तितकं त्याला कंट्रोल ठेवणं अर्जंट आहे. म्हणजे की आता समजा आपण कोणत्या बी गोष्टी करत राहिलो तर ते जमत नसते. आता आपण दुकानात गेलो, दुकानदार आपल्याला चांगल्या गोष्टी देत, ते तर आपलं वाग नाही. जे समजा आपलं ऑर्गॅनिक आहे. तर मित्रांनो आता याला काय करायचं माहिती आहे का, हे जे तुम्ही कुटके केले की नाही, याचे तुम्ही याच्यात गुळ टाकू शकता. कारण की गुळ काय काम करते ते मी तुम्हाला सांगतो. गुळ काय काम करते, गुळ चिपकून बसते. म्हणजे की ऑर्गॅनिक ते आपलं स्टिकरचं काम करत असते. आपला गुळ जो असतो तो स्टिकरचं काम करतो. तुमच्या ज्या पिकाचं ते चिटकून धरायची क्षमता आहे समजा याची, हे चिटकून धरायचं काम करत असतंय आपलं गुळ. तर तुम्ही याच्यात दुसरं ॲड पण करू शकता मित्रांनो. हे थंड जर झालं समजा तर याच्यात 1-2 लिंबू पिळून टाकून द्यायचे. आपल्या एका टाकीला 1 थेंब पुरेसा आहे. म्हणजे की आता लिंबू काय करतो, तुमच्या पाण्याचा पीएच जो असतो तो जर वाढलेला असेल तर तो कमी करतो मित्रांनो. एवढं सगळं तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये आता समजा हे उकळत असताना तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर ॲड करायचं असलं, समजा याची ताकद जर का वाढवायची असली, तर तुम्ही याच्यात डबल 1-2 गोष्टी आहेत त्या ॲड करू शकता. तर काय आता डबल कोणत्या गोष्टी तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ॲड करायच्या गोष्टी कोणत्या आहेत. तुम्हाला मित्रांनो एक वेल माहीत असेल, त्या वेलाचं नाव तुम्हाला मी सांगतो ह्या व्हिडिओमध्ये.
मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला 2-3 झाडाचे बी नाव सांगतो, तुम्ही ते याच्यामध्ये बारीक बारीक कटके करून ते यूज करू शकता. तर त्या झाडांची नाव आहे मित्रांनो, एरंड. तुम्हाला माहिती आहे ना एरंड? मित्रांनो एरंडाचं घ्यायचं, एरंडाचं जे बी भेटतंय ना ते पण टाकलं चालतंय, आणि एरंडाचे जे पानं राहतात ते पण याच्यात टाकायचे मित्रांनो, त्यानं एक नंबर रिझल्ट याच्यामध्ये भेटतो. मित्रांनो दुसरी जी गोष्ट आहे, तुम्हाला गुळवेळ माहीत असेल, तो की आपल्या बांधा गिंदानं जो असतो, म्हाताऱ्या माणसाला विचारत ते सांगतात तुम्हाला गुळवेळ काय म्हणतात. गुळवेल जो असतो तो घ्यायचा, त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, ते पण याच्यामध्ये टाकले चालतात. आणि मित्रांनो जी शेळी शेळी न्यायची, तुम्हाला जर नाही समजलं समजा, शेळी न्यायची, शेळीनं जो पाला खाल्ला नाही तो पाला तुम्हाला सगळा एका ठिकाणी आणायचा आहे मित्रांनो, त्याला दुष्पर्णी अर्क म्हणतात. ते बी तुम्हाला याच्यामध्ये टाकलं तर चालतंय. आपल्याला फक्त आपल्या शेतीतला जो खर्च आहे तो कमी करायचा मित्रांनो. DAP, युरिया, ह्या ज्या खतं आहेत, हे खतं मित्रांनो आता आले. का आले, काऊन आले? कारण की मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर रिसर्च होती, त्याला शिकवल्या जाते. आणि आपल्या भारत देशामध्ये आपल्याला काय शिकवलं जाते काय नाही हे तर आपल्याला तुम्हाला माहीतच असतं. आपल्याकडे प्रदर्शन काही होत नसतात, झाले बी ते आपल्याला माहीत होत नसतात. प्रदर्शनामध्ये काय दाखवतात ते आमचं ट्रॅक्टर किती चांगलं आहे, आणि हे किती चांगलं आहे, ते किती हायड्रोपॉनिकचं जे दाखवतात मित्रांनो, पाण्याशिवाय काहीच खरं नाही आहे जगामध्ये. आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा म्हणजे की पाणी सगळ्यात जास्त आपल्याकडे यूज होत आहे. तर मग मित्रांनो त्या सगळ्यात फालतू गोष्टी नाही, ते त्या गोष्टीवर विचार करणं अर्जंट आहे. मित्रांनो तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, पाण्याचं एक तुम्हाला फारशी जास्त अवघड नाही आहे, एक सोपी ट्रिक सांगतो की तुम्ही पाणी तुमच्या शेतातलं कसं वाढवू शकता. फुल 100% गॅरंटी देऊन सांगतो. कुठं बोर घ्या, कुठंही बोर घ्या हो, तिथं पाणी 100% लागेल. काय करायचं, 1-2 वर्षासाठी तुम्हाला सांगतो, जलताराचा प्रयोग आहे. जलताऱ्याचा प्रयोग करायचा, खड्डा खांदायचे, त्यात दगड टाकून द्यायचे, ते पाणी तुमच्या जमिनीत जिरत आहे. आता कसं झालं आहे ना की बांध झालीत लहान लहान, पाणी साचायला चान्स नाही आहे, पाणी जमिनीत आपल्या जिरत नाही आहे. हा मुद्दा आपला नाही आहे. हा मुद्दा जर तुम्हाला करू वाटलं करा, ते करू नका. आपलं जे औषध आहे ते तयार व्हायला अजून टाईम आहे. तर मित्रांनो भेटूया याला तयार झाल्यावर. तर चला मी याला चाळगेला लावतो आणि मग आपण बोलूया. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे गवत ते आपण ते तयार करायला लागलो मित्रांनो, ते भस चाललंय होतो. तर याला मधात असं हलवत राहा तुम्ही, ते लगेच भस होतो जाते. आपली चुली इथे विजून गेलेली आहे थोडीफार, तर एकदा त्यात काड्या गिड्या घालूया. तर मित्रांनो आता कसं आहे ना की याला कमीत कमी अर्ध पाणी होऊस तो याला थांबणार, आपल्याला उकळू द्या नाही मस्तपैकी. आपण फक्त एका टाकीचं तयार करायला लागलो, आणि हे टाकून आपल्याला फवारणी पण करायची मित्रांनो हे थंड झाल्यावर. तर मित्रांनो ह्याच्यापासून तुमचं तोंड लांब ठेवा बरं, एकदा हे तोंडावर उडालं डायरेक्ट तोंड काळं पडून जातं, जेणेकरून याला काड्या कमी नाही पडल्या पाहिजेत. तर भसा होतो जाते मित्रांनो ते. तर बघू शकता चूल आपली पूर्ण विजून गेलेली इथं. तुम्हाला जर का करायचं असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं जसं सांगेल तसं. आणि हे याची एक्सपायरी डेट जी आहे मित्रांनो, ती आहे कमीत कमी 1 वर्षापर्यंत. एकदा जर बनवलं समजा इथे 1 वर्षापर्यंत चालते. 365 दिवस, पहिला दिवस ते 365 दिवस फक्त तुम्ही ठेवू शकता. आणि तुमच्या पिकाला जे वापरायचं आहे ते तुम्ही फक्त तुमचा पंप जर 15 लिटरचा जर का असला तर 15 ग्राम फक्त घ्यायचं आहे, आणि 16 लिटरचा असला 16 लिटर घ्यायचं आहे, आपलं 16 ग्राम. मध्ये जाळ लावणं पण अडचण असते, कारण की आपलं जे कीटकनाशक आहे ते मस्त इथं पैकी बनवून तयार झालं पाहिजे. त्याला बघू शकता किती मस्त इथं उकळा येतोय, उकळा जातोय. इथं आता ते बनून राहिलं, तयार झालेलं आहे. रिझल्ट आता आपल्याला फवारणी केल्यावर समजण्याचा रिझल्ट कसा घ्यायचा. तर चला मग याला बनून एकदा झालं की तुम्हाला याचा रिझल्ट मी डायरेक्ट शिकताना दाखवतो. नाही तर मग बघा तुम्ही मित्रांनो, तुम्हाला जर बघायचा असेल याचा रिझल्ट कसा नाही, तर आपण शिकू. आज शिकल्यावर मित्रांनो याचा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पडेल. म्हणजे की आज आपण व्हिडिओ टाकणारच आहे याचा, पण जो रिझल्टचा व्हिडिओ आहे तो तिसऱ्या दिवशी पडेल. तर चला मग याला मी एकदा करून घेतो मस्तपैकी, उकळून घेतो. ते आता झालेलंच आहे, भक्कम टायमाचं ते उकळून राहिलेलं आहे. आता आपलं बनून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता की आता याला आपण आता थंड व्हायला एकदा ठेवून देऊया. बघू शकता आपण फुल भुकणं भरून टाकलं होतं पाणी याच्यामध्ये, ते झालंय आता अर्ध. तर याला आता थंड होऊ देऊया मस्तपैकी, आणि 1 लिटर पाण्यामध्ये घेऊया 1 ml प्रमाण घेऊया, आणि याला एकदा शिपून बघूया टमाटोला आपल्या
आणि आपल्याला काय रिझल्ट भेटतोय तो आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी बघूया की याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला कसा भेटला आहे. तर चला मग मित्रांनो याला एकदा थंड होऊ देऊ आणि मग बघू याचा रिझल्ट कसा आहे. बाटली आणली मित्रांनो, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाकेल आपण आणि याला मोजायसाठी आपल्याला काहीतरी लागन मित्रांनो. तर याला याला एकदा टाकून घेऊ याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की आपण आता जे औषध याच्यामध्ये मिक्सिंग केलं आहे ते आता आपल्याला याच्यावर फवारून बघायचं आहे की याचा रिझल्ट आपल्याला कसा भेटतोय. तर चला मग मी एकदा पंप बाहेर काढतो आणि तुम्हाला याचा प्रॅक्टिकल रिझल्ट दाखवतो की आपण टोमॅटोवर जर शिपलं तिसऱ्या दिवशी याचा रिझल्ट कसा भेटतो, चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी मी बघूया. तर चला मग मी एकदा पंप आणतो. आता आपण प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवत आहे, कारण की ते आपण आणलेला आहे पंप आणि तुम्ही बघू शकता की आता आपण याचं झाकण घेऊन उघडून घेऊया. हे जे 1 लिटर पाणी मित्रांनो याच्यामध्ये आपण ते औषध काढलेलं आहे. आता आपण याला उघडू आणि औषध टाकून देऊ. तुमच्या पुढं लाईव्ह आहे मित्रांनो, याला काही एक्सचेंज करणार नाही आपण. आता मी पंप गुंडाळा, त्याची दांडी मी हातामध्ये घेतली आणि चला टमाट्याच्या वावरात जाऊ आणि शिपूया. लाईव्ह तुम्हाला दाखवून राहिलो की आता हे जे टमाट्याचं झाड आहे याला आपण फवारून घेऊ. आणि मित्रांनो आपल्या शेतामध्ये एक मिरचीचं पण झाड आहे, त्याला पण आपण एकदा फवारून घेऊ. आणि वांग्याचं पण आहे, वांग्याचं पण फवारून घेऊ. याच्यापैकी आपल्याला कशावर रिझल्ट जास्त भेटतो हे आपण 3 दिवसानंतर व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये बघणारच आहोत. 170 खरंच किडींपासून याच्यापासून आपल्याला सावधगिरी भेटते का नाही हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चला, हे आहे मित्रांनो आपलं याचं काय म्हणतात त्याला, मिरच्याचं झाड. ते एकदा याला फवारून घेऊ. तर याला आपण फवारून घेतलेलं आहे मित्रांनो. बघूया याचं पण आपल्याला रिझल्ट भेटणार की तिसऱ्या दिवशी काय याचा रिझल्ट आपल्याला भेटतो. तर चला जाऊया वांग्याच्या झाडाकडे. तर मग मित्रांनो आता हे आपलं वांग्याचं झाड याला एकदा फवारून घेऊया. तर मग मित्रांनो आता आपण वांग्याचं पण झाड फवारले, आपण मिरचीचं पण झाड फवारले, आपण आता टमाट्याचं पण झाड फवारलंय मित्रांनो. आता बघूया. तर मग मित्रांनो इथं आपण तुम्ही बघू शकता की आपण आता वांग्याचं झाड पण शिपलेलं आहे, मिरचीचं झाड पण शिपलेलं आहे आणि टमाट्याचं झाड पण शिपलेलं आहे. तर ह्या 3 गोष्टी आपण इथे आता शिपून घेतलेल्या आहे. तर याचा जो रिझल्ट हे मित्रांनो जो आपल्याला आता ह्या 2-3 दिवसात आपल्याला भेटून जाईल की आपल्याला काय रिझल्ट भेटतो काय नाही हे तर तुम्हाला समजून जाईल. मित्रांनो कसं असतं ना की तुम्ही हे करून बघा, कारण की 1 नंबर आहे मित्रांनो. जर तुम्हाला 170 किड्यांपासून जर नाही सुटकारा भेटला तरी चालतो, पण मित्रांनो तुम्हाला जर समजा 2 किड्यांपासून जर का सुरक्षा भेटली तर ते 2 किडे कोणते मित्रांनो ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगून देतो. कारण की मित्रांनो सूर्य उगवला तो माळवणारच आणि माळवला तो उगवणारच. ह्या सायकली जशा चालतात त्या किड्यांचं तसंच आहे मित्रांनो. एक किडा कमीत कमी 16,000 अंडे देतो असं म्हणतात, पण इतकं नसेल देत, मला ते खोटं वाटतं. तर ते सायकल त्याची तशीच चालत राहते, रिपीट रिपीट रिपीट. आणि इतका बकवास किडा आहे ना तो की त्याच्या बाऱ्यात सांगितलं नाही ते पुरते, पण थोडक्यात सांगतो. जी ढवळी माशी असते ना ती जर एकदा तुमच्या प्लॉटमध्ये जर घुसली तर तुमच्या प्लॉटाचा धिंगाणा झाल्याशिवाय कोणीही थांबू शकत नाही. कारण की ती इतकी बदमाश आहे ना की लय बदमाश आहे ती मित्रांनो. त्या किडीला नाही संपवायचं आहे आपल्याला, त्या पिल्ल्यांना संपवायचं आहे. ते पिल्लेच्यावर संपत नाही, त्याची लाईफ सायकल राहते मित्रांनो 15 ते 16 दिवस फक्त जित्ते राहतात ते. तर इतके नाही 4-5 दिवस जित्ते राहतात वाटते. तर किती का दिवस जित्ते राही ना, पण आपल्याला याच्यापासून सुरक्षा भेटणं आवश्यक आहे. तर मित्रांनो याच्यात सांगितलेलं आहे की या किड्यांपासून पण आपल्याला याच्यामध्ये फायदा जो आहे तो इथं होऊ शकतो. तर मित्रांनो 170 नाही तर 2च किड्यांपासून फक्त आपल्याला जर सुटकारा भेटला तर 1 नंबर गोष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का तुमच्या शेजारच्या दुकानात जर काही औषध आणायला गेले तर तिथून तुम्हाला निराशा होऊन पाठवलं जाते. पण मित्रांनो हे जर तुम्हाला फुकटून तुमच्या शेतामध्ये जर भेटलं तर इतकं चांगली गोष्ट आहे ना, काही याची जी लाईफ सायकल आहे मी तुम्हाला सांगितलीच आहे. माप पण सांगितलं आहे आणि याच्यामध्ये काय ॲड करू शकते ते पण सांगितलेलं आहे. आणि किती दिवसानंतर एक्सपायर होते ते पण सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला आता एक खत तयार करायचं आहे DAP सारखं. DAP युरिया हे ज्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे ह्या गोष्टी याच्यामध्ये पण आहे. तर आपल्याला फेकून द्यायला ज्या माश्या असतात जेणेकरून त्या माश्या तुम्हाला यूज होईल, जेणेकरून तुम्हाला ते खत तयार करता येईल. तर ते खत मित्रांनो इतकं पॉवरफुल आहे, DAP आणि युरियापेक्षा पण पॉवरफुल खत आहे. फक्त बनवायचं तुम्हाला त्याच्यात खर्च येईल. आणि गुळ तुम्हाला मात्र अन्न लागन तो बी काळा.
काळा गूळ जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते खतात टाकायसाठी. तर तो व्हिडिओ आपण एक नंबर बनवूया आणि दुसरा बनवूया, कारण की उद्याच्याला पण काही ठेवणं लागेल ना, सगळंच ह्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर आपला व्हिडिओ लांब होऊन जाईल. तर चला मग मित्रांनो, तुम्हाला अलविदा म्हणायची एक टाईम आलेला आहे. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. एक प्रॅक्टिकल व्हिडिओ घेऊन मित्रांनो येणं आणि करून जे तुम्हाला दाखवणं ह्याच्यातलं मोठं स्ट्रगल असते. तर चला मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये उद्याच्याला. बाय बाय.